तुम्ही कसे आहात सगळे? आणि तर मी आज बनवत आहे आप्पे आणि तुम्हाला जर आप्याची रेसिपी बघायची असेल तर पूर्ण ब्लॉग कंटिन्यू बघावं लागेल तुम्हाला. तर तुम्हाला विचार पडला असेल की मी आप्पेच का बनवत आहे, कारण की माझ्या फ्रेंडने सांगितलेलं की आप्पे असे 15 मिनिटात होतात. मी कधीच ट्राय नाही केलेले, फक्त मम्मीने बनवलेले ते खाल्लेले. मी ट्राय नाही केले, तर फर्स्ट टाइम ट्राय करते. मला माहिती नव्हतं की एवढा वेळ लागेल आप्पे बनवण्यासाठी. पण मी बनवायला घेतलेत आणि बनवताना मग फर्स्ट ऑफ ऑल कांदे चिरून घेतलेत मी. तर मी मिरच्या चिरून घेतल्या, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि कांदा. हे सगळं आधी तेलामध्ये थोडंसं शॅलो फ्राय करून घ्यायचं आणि देन आप्पेचे जे बेस बनवलेला आहे ते म्हणजे रवा, मीठ आणि पाणी घालून बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकलेलं आहे मी. तर आता मी तडका मारते, म्हणजे जे काही आपण इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत त्याला थोडंसं शॅलो फ्राय करून घ्यायचं. तर मी घेतली एक छोटीशी कढई, त्यामध्ये घातले थोडंसं तेल आणि मग ॲड केले जिरे आणि मोहरी. मग देन अद्रक लसूणचं पेस्ट, त्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं, म्हणजे थोडंसं तडकून घ्यायचं. मिक्स करायचं त्यांना. अँड मग ते ॲड करायचं थोडेसे कांदे. आय थिंक मी घातलं इथं कोथिंबीर, मिरच्या आणि मग देन ऑनियन घातले आणि थोडंसं त्याच्यानंतर मीठ पण मिक्स केले मी. ते व्हिडिओ क्लिपमध्ये आलेलं नाही आहे, पण तुम्ही मीठ मिक्स करू शकता, कारण की ते कांदे जास्त लवकर फ्राय होतील किंवा गोल्डन ब्राऊन होतील. मग त्यांना मिक्स करून घ्यायचं, थोडंसं फ्राय करून घ्यायचं. मग हे फ्राय झालेलं जे काही मिश्रण आहे, जे काही मिक्सचर आहे त्याचं, थोडीशी मी कोथिंबीर पण ॲड करून घेतली. मग ॲडिशनल ऑप्शन म्हणून आपण मेथी, कोणता पण पालकचा पण यूज करू शकता. तर घरामध्ये मेथी होती तर मी मेथी थोडीशी घातली आणि त्याला फ्राय केलेलं आहे. तर काही हे फायनली झाले. ठीक, तर आपण बंद करूया याला. आणि मग हे यामध्ये काढून घेऊया. तर मी आप्याच्या बेसमध्ये घालते खायचा सोडा, जेणेकरून आप्पे आपले फ्लफी स्पॉन्जी होतील. आणि त्यानंतर ॲड करायचं थोडंसं वॉटर, कारण की प्रॉपर मिक्सचर व्हावं म्हणून, सोडियम बायकार्बोनेटचं. अँड देन मिक्स करायचं त्यात. तर हा बेस 10 मिनटासाठी फर्मेंटेशनसाठी ठेवायचा. आणि देन जे काय आप्याचं जे पॅन असतं त्यांना ऑइल पेंट करून घ्यायचं. पॅन गरम झाल्यानंतर मग आपलं जे काय आपण बेस बनवलेलं आहे ते तर त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं.
It is too much hard or difficult to handle both of things. अँड लुक ॲट दिस, वाव! तर मला ते जमलेत थोडेफार का होईना. आय नो थोडेसे काळे झालेत पण इट्स वर्थ इट. तर आपले अप्पे झाले आहेत. मग त्यासाठी लागणारी चटणी. तर चटणी कशी बनवायची? फर्स्ट ऑफ ऑल खोबरं किसून घ्यायचं. त्यानंतर शेंगदाणे थोडेसे भाजून घ्यायचे. कोथिंबीर आणि मिरची ग्राइंड करून घ्यायचं. ग्राइंड झाल्यानंतर थोडासा तडका मारून घ्यायचा. त्या तडक्यामध्ये तेल, मोहरी आणि जिरे टाकून थोडंसं कढून घ्यायचं. कढून घेतल्यानंतर त्यामध्ये मिक्स करून टाकायचं चटणीमध्ये आणि ही आहे चटणी रेडी. गाईस, मी आज अप्पे बनवले आणि त्याची रेसिपी पूर्ण शेअर केली आणि मी फॉर द फर्स्ट टाईम इन माय लाईफ आय वॉज प्रिपेअर्ड अप्पे. सो तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर त्या रेसिपी रिगार्डिंग जर काही डाऊट असतील ते पण तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकताय. आणि जर हा ब्लॉग जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग.